नमस्कार, मी मंदार फणसे। राज्यभरामध्ये जवळजवळ 200 नगर परिषदा आणि 20 नगरपंचायतींमध्ये जी निवडणुकीची रणधुमाळी आहे, त्या रणधुमाळीचा तिसरा टप्पा आज अखेर संपलेला आहे आणि या तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस राज्यातली जी राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीवरती बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत। अशोक चव्हाण, तुमचं स्वागत IBN लोकमतच्या या चर्चेमध्ये आणि अर्थात तुमचं अभिनंदन सुद्धा, कारण नांदेड तुमचा अक्षरशः बालेकिल्ला तुम्ही राखलाय आणि अनेक ठिकाणी तुम्ही नांदेडच्या आसपास मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी चकित केलेलं तुमच्या विरोधकांना, त्यामुळे तुमचं अभिनंदन। पण अर्थात या सगळ्या विजयाकडे तुम्ही कसं बघताय, कारण गेले काही काळ ही सगळी रणधुमाळी चालू होती। थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक पहिल्यांदा राज्यामध्ये या भाजप सरकार आल्यानंतरच्या काळामध्ये आपण बघतोय आणि त्याचा फायदा कुठेतरी भाजपला गेल्या काही काळात झाल्याचं सुद्धा आपण बघतोय। या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? असं आहे की एकंदरीत राज्यामध्ये या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहे त्याचा प्रमुख कारण जे पाहतोय ही नोटबंदीचा विषय, जो सामान्य माणसाला आता याची झळ ही डायरेक्टली पोचायला लागली, नाकारता येणार नाही। म्हणजे सुरुवातीला त्याची जाणीव लोकांना होत होती, मी नाकारत नाही, परंतु आता त्याची झळ पोचू लागलेली आहे। रांगा आता जवळपास स्वतःचा पगार काढण्या इतपत लोकांना थांबावं लागत आहे। दैनंदिन व्यवहार त्या ठिकाणी ठप्प होत आहेत। बाहेर बाजारामध्ये मार्केटमध्ये सुद्धा एकंदरीत त्याचा परिणाम पाहायला मिळतो। व्यापार सुद्धा 20-25% आलेला आहे। त्यामुळे त्याचा एक तीव्रता सुरुवातीला जी जाणवली नाही ती आता जाणवू लागलेली आहे। नक्की, पण एकूण जे आता निकाल आपण बघितले तर पूर्वीच्या एकूण म्हणजे या तिसऱ्या टप्प्यामध्ये 375 नगरसेवक जे आहेत एकूण, त्याच्यामध्ये काँग्रेसने दुसरा नंबर मिळवलेला आहे। भाजप पहिल्या नंबरवरती असला तरी भाजपनी गेल्या वेळेला 25 त्यांचे नगरसेवक होते, तिकडे 115 नगरसेवक आलेले आहेत भाजपचे, आणि काँग्रेसचे 150 होते, तिकडे 109 नगरसेवक तिकडे आलेले दिसत आहेत। जर ही परिस्थिती असेल, नाही, आपण जरा आकडेवारी नीट तपासून घ्या। आजचा जो तिसरा टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काँग्रेसच्या 126 ठिकाणी काँग्रेस जागा निवडून आलेल्या आहेत आणि ज्या तिसऱ्या टप्प्यामधल्या सर्वाधिक जागा आहेत म्हणजे भाजप जी आहे ती 119 वर आहे आणि काँग्रेस 126 वर आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये। आणि नगराध्यक्ष मध्ये सुद्धा काँग्रेस तिसऱ्या टप्प्यामध्ये 8 ठिकाणी काँग्रेस आलेली आहे। भाजप सुद्धा 8 ठिकाणीच आहे, पण काँग्रेस सुद्धा 8 ठिकाणी आहेत। असं एकूण काँग्रेसचे 34 नगराध्यक्ष आता एकंदरीत बेरीज काँग्रेसची झालेली आहे। पण गेल्या तुलनेत म्हणजे गेल्या नगर परिषदांच्या तुलनेमध्ये भाजपनी ही जी आघाडी मिळवलेली आहे किंवा भाजप आता आघाडी राखून आहे जवळजवळ, ती आघाडी तिच्याकडे तुम्ही कसं बघताय? की तुम्ही आता जसं म्हटलात की नोटबंदीच्या नंतरच्या काळामध्ये आलेला निकाल हा खरं तर भाजपच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या विरोधातला हा निकाल आहे असं तुमचं म्हणणं आहे? तो त्यातला एक भाग झाला, म्हणजे हा विषय जो आहे एवढा सीमित नाही आहे। असं आहे की अन्य बाबी म्हणजे मंत्र्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैशाचा प्रचंड वापर, भ्रष्टाचारी मार्गाने निवडणुका कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा हा केलेला पण आणि मंत्र्यांनी सत्तेचा केलेला गैरवापर ही प्रमुख कारणं आहेत ज्याच्यामुळे भाजपला पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यात सुद्धा यश संमिश्र प्रमाणात मिळालेलं आहे। आपण पाहताय की मंत्र्यांनी कशा पद्धतीने फोन रिटर्निंग ऑफिसरला लावणं, कोणाचे फॉर्म ठेवा, कोणाला कुठलं चिन्ह द्या, त्यावर सुद्धा निवडणूक आयोगाने आक्षेप घेऊन त्यांच्यावर नोटिसेस काढलेल्या आहेत। हा एक भाग झाला। त्या ठिकाणी भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं स्टेटमेंट की निवडणुकीच्या एक दिवस अगोदर लक्ष्मी घरात येते, तिचं स्वागत केलं पाहिजे, लक्ष्मी दर्शन केलं पाहिजे, अशा स्वरूपाचं गंभीर विधान हे याचं संकेत आहे की निवडणुका जिंकायसाठी पैशाचा सर्रास वापर करण्याचं काम याचे पुरस्कर्ते अशाच प्रकारचं वक्तव्य दानवे यांचं आहे। ते फार गंभीर वक्तव्य आहे, ज्याची तक्रार आज निवडणूक आयोगाकडे
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केलेली आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की त्याच्यावर कारवाई व्हावी. कारण की पैसे देऊन भ्रष्ट मार्गाने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न हा भाजपचा आहे, हाही त्यातला प्रयत्न झालेला आहे. आणि हे सगळं शासकीय संरक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. पण अशोकराव, तुम्ही एवढं मान्य कराल का? कारण भाजपची पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आता तर अशा ठिकाणी, अगदी कराड सारख्या ठिकाणी सुद्धा नगराध्यक्ष भाजपचा चेहरा तिथे बघायला मिळाला. अनेक ठिकाणी अशा ठिकाणी जिथे भाजपचे नगरसेवक बहुमतात नाहीत पण नगराध्यक्ष त्यांचा आलेला आहे. अशी ज्यावेळेला परिस्थिती निर्माण होते थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे, येणाऱ्या काळात तुम्हाला असं वाटतं का की एकीकडे भाजपला जिथे स्थान नाही तिथे त्यांनी ते स्थान मिळवलेलं आहे किंवा तिथे त्यांचा चंचू प्रवेश का होईना झालेला आहे आणि त्याचा राजकीय फायदा येणाऱ्या काळात भाजप उठवेल? असं आहे की सगळ्याच ठिकाणी असं घडलं असं म्हणता येणार नाही. म्हणजे उलट नांदेडचा निकाल जर तुम्ही जवळून त्याची अनालिसिस जर केलं तर नांदेडमध्ये शिवसेना भाजपच्या एकंदरीत जागा सुद्धा काँग्रेसनी काबीज केल्या आहेत. म्हणजे राष्ट्रवादी जागा सुद्धा काँग्रेसनी यावेळेस खेचून आणली. म्हणजे देगलूरची जागा ही राष्ट्रवादीकडे होती ती काँग्रेसकडे आली. मुखेडमध्ये जागा भाजपची होती ती काँग्रेसने जिंकली. कंधार मधली जागा शिवसेनेकडची होती ती काँग्रेसने जिंकली. ही सुद्धा उदाहरणं आपल्याकडे राज्यामध्ये आहेत. असं काही नसतं. असं नाही, पण स्थानिक पातळीवर अर्थात किती नेते मंडळी लक्ष घालतात त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. नाही, नक्की. अर्थात त्या दृष्टिकोनातून तुम्ही ते तेवढं लक्ष पुरवलेलं दिसतंय. केवळ तेवढंच नाही तर तुम्ही सुद्धा संपूर्ण देशामध्ये मोदी लाट ज्यावेळेला होती त्यावेळेला तुम्ही निवडून आलेलात. त्यामुळे तुमचं तो जो संपूर्ण परिसर आहे, तो बालेकिल्ला जो आहे, त्याच्याबाबत काही वाद नाही. पण एकूण राज्याच्या परिस्थितीबाबत जर का आपण बघितलं तर तुम्हाला असं वाटतं का की भाजप कुठे ना कुठे या विरोधी पक्षांना एक आव्हान निर्माण करतोय किंवा भाजप येणाऱ्या काळामध्ये आपलं अस्तित्व जिथे नव्हतं, राजकीय अस्तित्व, तिथे पश्चिम महाराष्ट्रासारखा एखादा भाग असेल तिथे भाजपने आपलं अस्तित्व दाखवलंय, तर एक प्रकारचं आव्हान निर्माण केलंय सगळ्या राजकीय पक्षांविरोधात? असं आहे की सत्तेचा पूर्ण फायदा आणि मंत्री कार्यकर्ते यांना पैशाचा प्रचंड बळ हा त्यातला महत्वाचा भाग आहे. याचा दुरुपयोग पूर्णपणे केल्यामुळे भाजपला यश आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी असं वाटतंय का की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला कारभार सुरू होईल या सगळ्या नगरपंचायतांचा आणि नगरपालिकांचा, त्यावेळेला खास करून नगराध्यक्ष जे थेट निवडून गेलेले आहेत, जिथे अशी विसंवादी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जिथे नगरसेवक बहुमत एका पक्षाचे आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा, अशा वेळेला तिथला ताळमेळ साधला जाईल का येणाऱ्या काळामध्ये? आणि त्याच्यामध्ये राजकारण न होता विकास जो आवश्यक आहे आपल्या सगळ्यांना संपूर्ण राज्यभरासाठी, तर त्या राज्यभरातल्या या नगर परिषदांच्या कडे एका विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं जाईल, राज्य सरकार त्याला मदत करेल, पूरक भूमिका घेईल असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की हा निर्णय राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे की थेट निवडणूक नगराध्यक्षांची करण्याच्या बाबतीमध्ये. आता या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण, खरं म्हणजे हा प्रयोग पुढे कितपत यशस्वी होईल याबद्दल आम्ही साशंक आहोत. कारण की मागे सुद्धा थेट नगराध्यक्ष निवडून आणण्या इतपत गोष्टी घडल्या होत्या, त्यावेळेस यशस्वी झालं नाही म्हणून हा निर्णय काँग्रेसच्या काळात पुन्हा बदलण्यात आला. आता ज्या ठिकाणी नगराध्यक्ष एका पक्षाचा, बहुमत दुसऱ्या पक्षाचं, अशा ठिकाणी कारभार कसा चालेल हे आता पाहावं लागेल. नक्की. एक तुम्ही स्वतः मुख्यमंत्री राहिलेला आहात आणि त्या अनुभवाच्या मधनं एक प्रश्न जो विचारायचा वाटतो की आता बऱ्याचशा नगर परिषदांची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. त्यांना उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाहीये, पगार सुद्धा देण्याची परिस्थिती नाहीये, मोठे प्रश्न आवासून उभे आहेत संपूर्ण नागरीकरणामुळे. हे सगळं जे घडतंय आता संपूर्ण राज्यभरामध्ये, याला सामोरं जाण्याची ताकद एकूण राजकीय पाठबळामध्ये आता दिसते का तुम्हाला? कारण नगर परिषदांना निधी हवा आहे, तो निधी कुठून येणार आहे? कारण एकीकडे GST आलेलं आहे, एकीकडे कररचना वेगवेगळ्या पद्धतीनं सुधारणा सांगण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात त्याला मिळणारा जो पैसा आहे, तो निधी जो आहे, तो विकास कामांकरता मिळेल या सगळ्या छोट्या छोट्या नगर परिषदांना, असं तुम्हाला वाटतंय का? असे काँग्रेसच्या कालावधीमध्ये काँग्रेसचं शासन असताना आम्ही कधी असा भेदभाव केला नाही की नगरपालिका कुठल्या पक्षाची, असा कधी विचार आम्ही कधी केला नाही. एक तर नगरपालिका चांगलं काम केलं पाहिजे
प्रशासकीय दृष्ट्या चांगले अधिकारी तिथे असले पाहिजेत, जागा रिक्त न ठेवता जागा भरल्या गेल्या पाहिजेत आणि नगराध्यक्षांनी चांगली काम करण्या इतपत अंकुश त्या नगरपालिकेवर स्थानिक ज्यांची नगरपालिका ताब्यात त्या पक्षांनी केला पाहिजे. राहिला प्रश्न त्या नगरपालिकेला मदत करण्याचा, त्या नगरपालिकेला मदत करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. नक्की. या सगळ्या बरोबरीनं आता जो एक चौथा टप्पा शिल्लक आहे, काहीच नगरपालिका त्याच्यामध्ये आहेत, पण एकूण जर का त्याच्यातली आपण टॅली बघितली, एकूण जर का टोटल बघितली, तर या चारही टप्प्यांच्या अंतिमता तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेस पक्षाची कामगिरी ही चांगली झालेली आहे? काँग्रेस पक्षाचे एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर संख्याबळ राज्यामध्ये 2 नंबरला जरी असलो तर मतामध्ये फारसं अंतर नाहीये. उलट पर्सेंटेज ऑफ वोट मध्ये आम्ही बऱ्यापैकी, आता ती पूर्ण अनालिसिस करावं लागेल, परंतु काँग्रेस ही बरोबरीने आहे. निदान 2 नंबरला काँग्रेस पक्ष आहे आणि नेमका कुठे काय गडबडी झाल्या ते लक्ष देऊन त्याच्यामध्ये ज्या आमची अडचण असेल त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल. अशोकराव, आता एक आणखीन प्रश्न याच्यातला महत्वाचा जो आहे तो, एकीकडे भाजपनं अतिशय गांभीर्याने या निवडणुका घेतल्या होत्या. भाजपचे सगळे मोठे नेते तिथे कॅम्पेन करायला ठिकठिकाणी छोट्या छोट्या नगर परिषदांमध्ये गेले होते. एक ढोबळमानाने जर का बघितलं तर राजकीय पक्ष म्हणून संघटना, पक्ष संघटना या कुठेतरी कमकुवत झाल्यात विरोधी पक्षांचा, असं तुम्हाला वाटतं? नाही, निदान काँग्रेसच्या बाबतीमध्ये काँग्रेसचे अनेक नेते फिरले. विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील अनेक ठिकाणी जाऊन आले. आमच्याकडे नसीम खान, वर्षा गायकवाड, बाबा सिद्दीकी, हंडोरे, अनेक नेते आमचे भरपूर त्यांनी ठिकाणी आपापल्या, हर्षवर्धन पाटील, बरेच आमचे काँग्रेसचे नेते जाऊन आलेत. त्यामुळे समन्वयातूनच या सगळ्या निवडणुका आमच्याकडून लढवल्या गेल्या. आणि मध्ये तुमच्या विधानसभेचं अधिवेशनही आलं होतं, त्यामुळे काही लोक विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा असणं आवश्यक होतं. नक्की. पण या बरोबर ना, एकूण जी आत्ताची संख्या आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी 66 जागा मिळवल्या आहेत, काँग्रेसने 126 तुम्ही आता मगाशी म्हणालेला आहात. एक हे जर चित्र बघितलं, हे तिसऱ्या टप्प्यामध्ये, तर हे जर चित्र बघितलं तर आता राष्ट्रवादीने आरोप सुद्धा केला की तुम्ही भाजपची छुपी युती केलेली आहे राज्यामध्ये. ते दाखवा, एकतरी उदाहरण दाखवा आम्हाला. राष्ट्रवादीने एक तरी उदाहरण दाखवा ज्या ठिकाणी आम्ही भाजपची युती केली. उलट विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीने, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र झाले होते. आमची भूमिका आम्ही अशी आधी अजिबात स्वीकारलेली नाहीये. पण अजित पवारांनी सुद्धा तुमच्या मतदारसंघात येऊन थेट आरोप केले होते, तुमच्यावरती आरोप केलेले होते. अजित पवारांनी माझ्यावर आरोप करणे हास्यास्पद आहे आणि ते फार गांभीर्याने घेण्याची गरज मला वाटत नाही. एकूण जी परिस्थिती आहे, तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र राहिले तरच भाजपचा जो काही आता यशाचा जो आलेख आहे तो उतरवता येईल तुम्हाला, असं तुम्हाला कुठेतरी वाटतं अजून? असं आहे की आपल्याला जर मतांचं विभाजन टाळायचं असेल तर कुठेतरी याचा विचार करण्याची आवश्यकता, असंच एकंदरीत संकेत या निवडणुकीमधून मिळू लागलेले आहेत. अर्थात याचा निर्णय राष्ट्रवादीलाही घ्यावा लागेल. तर त्यांची इच्छा असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढवाव्यात तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. एकूण गेल्या काही काळातली काँग्रेसची कामगिरी बघितली, ज्याच्यामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकसारखं शहर असेल आणि विविध महाराष्ट्रातला अगदी ठाणे जिल्ह्यासारखा भाग असेल, काँग्रेसची कामगिरी खालावत चाललेली आहे. कुठे कुठे तर अशी परिस्थिती की काँग्रेस दिसेनाशी होत चाललेली आहे. अशा वेळेला काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय काँग्रेसचे राज्यातले नेते म्हणून? नाही, सगळ्याच ठिकाणी अशी परिस्थिती नाही. काही ठिकाणी आहेत अडचणी, संघटनात्मक काही ठिकाणी फेरबदल केल्याशिवाय पर्याय नाहीये. पण काय लोकांचा हा जो कौल आहे त्याच्यातनं काय अर्थ तुम्ही काढता? नाही, लोक काँग्रेसच्या बाजूने आहेत. लोकांना तिथे योग्य नेतृत्व, वेळ देणारं नेतृत्व पाहिजे आणि स्थानिक लोकांशी अधिक संवाद असलेला नेता असला पाहिजे. ही अपेक्षा लोकांचं असणं चुकीचं नाहीये. पण एकूण अजेंडा म्हटला, जर राज्यासाठी काँग्रेसचा अजेंडा, काँग्रेसची एकूण जी रणनीती आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुम्हाला वाटत नाहीये का? ज्या पद्धतीनं काँग्रेसनी भाजपला विरोध केला पाहिजे तो विरोध होताना दिसत नाहीये.
नाही, मला असं वाटत नाही. काँग्रेसनी अनेक आंदोलनं, मग कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने सगळे आंदोलन काँग्रेस पक्षाने उचललं. राज्यातील नोटाबंदीच्या संदर्भात ज्या चुकीच्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होते त्यावर काँग्रेसने आंदोलन उचललं. राज्यांच्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सरकारची असलेली भूमिका चुकीच्या संदर्भात मंत्र्यांचं वागणं आणि त्यांचं बोलणं जे काही आहे त्याही बाबतीमध्ये सुद्धा काँग्रेसने वेळोवेळी आक्षेप घेतलेला आहे. विधिमंडळात आहे, रस्त्यावर आहे. त्यामुळे काँग्रेसनी विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका अतिशय खंबीरपणे घेतलेली आहे. एक गेल्या काही काळामध्ये जर बघितलं तर खास करून नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवरती स्वतः राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की मोदींच्या बाबतीमध्ये की एक मोठा गौप्यस्फोट करीन, आणि त्याबाबत शरद पवार सुद्धा म्हणाले की मी अजून वाट बघतोय, अजून भूकंपही झालेला नाहीये. हे सगळं पाहता राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्याकडे अधिक गांभीर्यानं आपण बघायचं की येणाऱ्या काळामध्ये ते काही गौप्यस्फोट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुलजींनी केलेलं वक्तव्य हे अतिशय विचारपूर्वक आणि जिम्मेदारीने केलेलं वक्तव्य आहे. ज्यावेळेस ते म्हणतात एखादी गोष्ट त्यांच्याकडे अशी आहे की ज्याच्यामधून बरीच राजकीय उलथापालथ किंवा बरंचसं त्यातून बाहेर निष्पन्न होऊ शकतं, त्या अर्थी त्यांच्याकडे नक्कीच काही अशी माहिती आहे ज्याच्याबद्दल त्यांनी थोडक्यात वक्तव्य केलेलं आहे. आणि म्हणून त्या गोष्टीला सर्वांनी गांभीर्याने आम्ही तर घेतलेलंच आहे. आणि इतर राजकीय पक्षांनी, विरोधक या नात्याने, आपण भाजपशी लढा आपला आहे, शिवसेनेशी लढा आहे, आणि अशा वेळेस सर्व ऑपोजिशनने एकत्र येऊन या सरकारच्या उणीवा किंवा चुकीची धोरणाबद्दल सामूहिकपणे आवाज उठवला पाहिजे असं माझं मत आहे. येणारा जो काळ आहे अगदीच काही दिवसांमध्ये आता कदाचित महापालिका निवडणुकांच्या घोषणा सुद्धा होतील, आणि अशा वेळेला संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही कशा प्रकारे रणनीती आखणार आहात, कशा प्रकारे या सगळ्या महापालिकांकडे तुम्ही बघताय? कारण संपूर्ण महापालिका म्हटलं तर एक प्रकारची मिनी विधानसभा आहे, आणि अशा वेळेला एकीकडे 200 नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, दुसरीकडे ह्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका होतील. हे बघताना काँग्रेस पक्ष म्हणून तुमची एकला चलो रे अशी भूमिका असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर येणाऱ्या काळात काही वाटाघाटी होण्याची शक्यता आहे? नाही, मी मगाशीच सांगितलं की आम्हाला मताचं विभाजन टाळता आलं पाहिजे. आणि आता ज्या निवडणुकीचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत ते लक्षात घेता, त्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती लक्षात घेता आपल्याला जे समविचारी पक्ष असतील आणि त्यांना सोबत यायची इच्छा असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. एक जो काँग्रेसचा म्हणून जो हक्काचा मतांचा गट होता, अल्पसंख्याक असतील, दलित समाज असेल, तो कुठेतरी दुरावला, आणि त्याच्यासाठी काहीही प्रयत्न गेल्या काही काळात केले गेलेले दिसत नाहीत भरीव असे, असं जे बोललं जातं त्यामध्ये तुम्हाला कितपत तथ्य वाटतंय? कारण येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये खास करून MIM सारखा पक्ष एकीकडे आव्हान देतोय, मुंबईमध्ये असेल किंवा अगदी विविध शहरांमध्ये असेल, MIMचं अस्तित्व जाणवायला लागलेलं आहे. त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? असं आहे की आम्ही अल्पसंख्याकांच्या प्रश्नासंदर्भामध्ये गांभीर्याने नेहमीच भूमिका घेतलेली आहे. सरकार असताना सुद्धा आम्ही मुस्लिमांचं आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेतली, त्याप्रमाणे निर्णय घेतला. त्यानंतर विद्यमान भाजप सेना सरकारने त्या निर्णयाला लागू करू दिलं नाही, कायदा त्याचं रूपांतर केलं नाही, त्यामुळे तो निर्णय असाच मध्ये पडला. दलितांच्या प्रश्नावर सुद्धा काँग्रेसची हीच भूमिका आहे की ॲट्रॉसिटी कायदा राहिला पाहिजे आणि दलितांना संरक्षण मिळालं पाहिजे, हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे दलितांवर होणारा अन्याय, अत्याचार असो, अल्पसंख्याकांचे प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नासंदर्भात काँग्रेस नेहमीच गंभीर राहिलेली आहे. एक प्रश्न राहिला MIM सारखी जे पक्ष आले समोर, ते भाजपनी त्यांना प्रोत्साहन देत काँग्रेसची मतं खराब करण्याकरता भाजपच्या मदतीने MIM आता राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे, असं आमचं ठाम मत आहे. अच्छा, असं तुम्ही ठामपणे म्हणता. एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये, अर्थातच नारायण राणे सुद्धा नाराज आहेत, त्यांनी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नारायण राणेंना त्यांची नाराजी दूर तुम्ही कराल का? नाही, मला काही त्यांच्याशी मध्ये प्रत्यक्ष काही बोलणं झालेलंच नाहीये. आणि निश्चितच त्यांचे असे काही विषय जे पक्षाच्या बाबतीत असतील तर मी माझ्या कुठल्याही सहकारी चर्चा करायला कधी मला काही संकोच वाटण्याचं कारण नाही. पण येणाऱ्या काळामध्ये खास करून मुंबई महापालिका असेल, या महत्वाच्या मोठ्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये काही त्यांना निश्चित अशी भूमिका पक्षाकडनं असणार आहे का? नाही, मला कळलं नाही प्रश्न तुमचा. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये नारायण राणे यांना काही कॅम्पेनर किंवा अशा प्रकारची निश्चित अशी काही भूमिका असणार आहे का? नक्कीच त्यांना आम्ही असं आहे की आता स्टार कॅम्पेनर म्हणून त्यांची यावेळेस नियुक्ती होतीच.
राज्यामधल्या जवळपास 40 लोकांना या निवडणुकीमध्ये स्टार कॅम्पेनर म्हणून त्यांची आपण नियुक्ती करून त्यांना कळवलंही होतं. आता या आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांना जिम्मेदारी घ्यावीच लागेल. नक्की. अर्थात आगामी निवडणुकांसाठी सुद्धा अशोक चव्हाण तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. नांदेड जिल्ह्यामध्ये तुमची कामगिरी जोरदार झालेली आहे आणि त्यामुळे निश्चित एक बळ आणि उत्साह आलेला असणार आहे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. इथेच थांबतो.